दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख, दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे रंगणी रांगत गुलगुल बोलत असुर रुळत चरणातळी नामा म्हणे हाती लोणियाचा उंडा गवळणी त्या तोंडा भोलविल्या रंगणी रांगत गुलगुल बोलत असुर रुळत चरणातळी पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमोरे चरण संतान नमोरे चरण कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका लोकाभिराम रंगधीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्यरूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणं प्रपद्ये मनोजवं मरुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मंगल भवन अमंगलहारी द्रवमुसुद शरताजर बिहारी सिया राममय सब जग जाणी करहु प्रणाम जोरी जुग पाणी जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता देवाधिदेवा जगत्रय जीवा देवाधिदेवा जगत्रय जीवा आपरियसी केशवा विनंती माझी परियसी केशवा विनंती माझी परियसी केशवा विनंती माझी परियसी केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम देवाने तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे रंगणी रांगत गुलगुलू बोलत असुर रुळत चरणातळी थोडा या प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग या पवित्र महाराष्ट्रातील पवित्र देवनदी अमृतवाहिनी चंद्रभागेच्या तटावर असणारे श्री क्षेत्र पंढरपूर या पंढरपूर क्षेत्रातील महान संत शिंप्याच्या कुळामध्ये अवतीर्ण झालेले श्री पांडुरंग परमात्म्याचे लढीवाळ भक्त आणि संजीवन भक्तीचा पुतळा ज्यांनी भागवत धर्म संप्रदायाचा प्रचार प्रसार केवळ महाराष्ट्रातच नाही तर पंजाब पर्यंत केला असे थोर संत नामदेव महाराजांची 3 चरणाची गवळण म्हणजे गवळण प्रकरणातला अभंग सेवेकरता निवडलेला आहे। विठ्ठल नामदेव महाराज म्हणतात की नामा म्हणे केशी राजा केला नेम चालई माझा
आपण सुरू केलेले नियम आणि त्या नियमाचं अधिष्ठान भगवंताला ठेवून भगवंताला सांगायचं की आम्ही सुरू केलेले नियम तू सुरू ठेव म्हणून भगवंताच्या कृपेने या ठिकाणी हा सुरू असलेला हरिनाम सप्ताह 9 वर्ष या सप्ताहाला पूर्ण होतात यावर्षी. आणि या सप्ताहासाठी आज या संपूर्ण पंचक्रोशीतील 2-2 का माणसं होईना प्रत्येक गावातली पण उपस्थित आहेत. महाराष्ट्रातील ज्याला संतभूमी म्हणतात अशा बीड प्रांतातील आमचे धनंजय महाराज मोरे आहेत. त्यांच्यासोबत आलेले पोलतपूरचे मोरे महाराज उपस्थित आहेत. आणि खऱ्या अर्थाने ज्यांना महाराष्ट्रातील अनेक मोठमोठ्या संस्थानिकांनी नाही तर महाराष्ट्र शासनाने सुद्धा ज्यांना पुरस्कार द्यावा असे महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंगाचार्य आमचे जिवलग मित्र बंडाराज महाराज घाडगे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. या कोकणामध्ये 2 मृदंगाचार्य होऊन गेले. आम्ही लहान असताना ज्यांचा मृदंग आम्ही नुसता ऐकत नव्हतो तर ज्यांच्याकडे मृदंग शिकत होतो. बरं का, 1984ला मी ज्यांच्याकडे मृदंग शिकत होतो असे शंकर मिस्त्री आणि त्यांचे थोरले बंधू राम मिस्त्री. यांना लोक म्हणायचे हे 2 कोकणातले वाघ आहेत असं म्हणायचे त्यांना मृदंगाच्या बाबतीमध्ये. आणि त्यांच्या गावात ज्यांचा जन्म झाला आणि आज त्यांची परंपरा म्हणजे दादांच्या नंतर त्यांची परंपरा या महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतभर मात्र त्यांची परंपरा बंडाराज महाराजांनी सुरू ठेवली. हो, हे खरं आपल्या या कोकण प्रांताचं वैभव आहे. कोरोनाच्या काळामध्ये बरीचशी मंडळी गेली. त्याच्यापैकी मला या ठिकाणी आठवण होते ती आपल्या सतीशची. दरवर्षी मी इथं कार्यक्रमाला आलो का मला हाताला धरून ऑफिसमध्ये घेऊन जाणार. बरं का, नुसता घेऊन जाणार नाही तर मग जेवणासाठी आग्रह करणार. महाराज तुम्ही आज जेवल्याशिवाय जाऊ नका बरं का, आपली पंगत आहे, आज तुम्ही जेवून जायचं, आपली पंगत आहे असं म्हणायचं. पण मी थोडा घाईघाईने असायचो त्यामुळे मी कधी जेवायला थांबलो नाही. पण मी बऱ्याच वेळेला मला जेव्हा या सप्ताहासाठी फोन आले तेव्हा मला प्रत्येक वेळेला सतीशची आठवण पडली. आणि मी मगाशी काल लालचंद शेठला पण बोललो की शेठ तिथं सप्ताहाला मी जाईन पण यावर्षी मात्र तिथं सगळे लोक असणार पण आपला सतीश शेठ त्या ठिकाणी नसणार आहे म्हणून यावर्षी ते आपल्यामध्ये नाही आहेत. पण त्यांची ही परंपरा त्यांच्या कुटुंबाने सुरू ठेवलेली आहे. ते म्हटले आम्ही जोपर्यंत आहोत तोपर्यंत ही पंगत अशी सुरू राहणार आहेत. हो, अतिशय चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर मग आमचे हे पगडे साहेब असतील निळजाचे सर्व ही मंडळी असतील स्थानिक या ठिकाणची, या सर्वांना माझ्याकडून शतशः धन्यवाद देतो. आज या कार्यक्रमाची सांगता आहे. वारकरी संप्रदायामध्ये कार्यक्रमाची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने केली जाते असं आपण प्रत्येक वेळेला ऐकतो. काल्याचं कीर्तन झालं म्हणजे कार्यक्रमाची सांगता झाली, भक्तीची सांगता झाली असं नाही, लक्षात ठेवा. परमश्रद्धे परमपूजने श्री गुरु डोंगरेजी महाराज म्हणायचे. डोंगरेजी महाराज म्हणायचे की 16 सोमवार केले की माणसं म्हणतात त्याचं उद्यापन करायचं आहे. बरं का, एखादं व्रत केलं की माणसं म्हणतात त्याचा समारोप करायचा आहे. मग तुम्ही त्या व्रताचा समारोप करा, तुम्ही जीवनामध्ये सुरू केलेल्या एखाद्या नियमाचा तुम्ही समारोप करा, पण तुमच्या जीवनामध्ये असलेला जो भक्तीचा जो प्रवाह आहे तो तुमच्या जीवनामध्ये खंडित न होता तो अखंड सुरू राहिला पाहिजे. आणि म्हणून जेव्हापासून आपले दात आले, जिथून आपल्याला दात आले, दात आले तिथून माणसं खायला सुरुवात करतात. तर दात पडल्यानंतर सुद्धा माणसं पुन्हा दात बसून म्हणजे खाल्ल्याशिवाय राहत नाही. आयुष्यामध्ये आपण किती किलो आणि किती टन किती क्विंटल अन्न खाल्लं असेल याचा मोजमाप नाही. मग जीवनामध्ये जीवन जगत असताना आपण जर समजा जेवणाचा समारोप करीत नाही तर जीवनामध्ये भक्तीचा समारोप का करावा. आणि म्हणून जीवनामध्ये भक्तीचा प्रवाह अखंड सुरू राहिला पाहिजे. माऊली श्री ज्ञानोबाराय म्हणतात, वर्षा काळी सरिता वाढो लागी पंडुसुता तैशी नीच नवी भजता श्रद्धा दिसे. दिवसेंदिवस आपल्या जीवनातला भक्तीचा प्रवाह वाढता राहिला पाहिजे. आणि म्हणून आज कार्यक्रमाची सांगता आहे पण भक्तीची सांगता नाही. भक्तीचा प्रवाह आपल्या अंतःकरणामध्ये असाच अखंड तेवत राहू दे. विठ्ठला विठ्ठला आता ही भक्ती मार्गातली अवस्था म्हणजे काल आहे. माझं काल्याचं कीर्तन झालं. त्या काल्याच्या कीर्तनात मी सांगितलं नागावला की काला ही एक प्रकारची अवस्था आहे. भक्तीमधील अवस्था ही काला. एकदा जीवनामध्ये काला ही अवस्था झाली म्हणजे प्रसाद मिळाला तर तो प्रसाद मिळाल्यानंतर त्या साधकाचं कर्तव्य संपलं जातं. कळलं ना तुम्हाला? प्रसाद मिळाला की कर्तव्य संपलं जातं. म्हणून प्रत्येकाचं लक्ष प्रसादाकडे असतं. बघा तुम्ही काल्याच्या कीर्तनाला मला वाटते इतर कीर्तनापेक्षा जास्त गर्दी असते.
इतर दिवशी न येणारी माणसं पण काल्याच्या दिवशी पुढे येऊन बसतात का नाही. म्हणजे ते म्हणतात आज आम्हाला प्रसाद मिळणार आहे. म्हणजे प्रत्येकाचं लक्ष प्रसादाकडे आहे. प्रसाद स्वतःही खातील आणि घरी बसलेत त्यांनाही घेऊन जातील, ही माणसाची पद्धत आहे. म्हणजे प्रत्येकाचा डोळा हा प्रसादाकडे लागला असतो. प्रसाद मिळाला की आम्हाला लाभ झाला असं माणसं म्हणतात आणि तेवढीच गोष्ट खरी आहे. परंतु प्रसाद मिळाला की आम्हाला लाभ झाला, आमचं कर्तव्य संपलं, हे बोलणं बरोबर आहे. पण प्रसाद म्हणजे काय ते तर आपल्याला कळलं पाहिजे का नको. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 अहो, एक साधं गणित आहे. आता डॉक्टरकडून जर औषध घेतलं तर रोग पूर्णपणे बरा झाला पाहिजे का नको. डॉक्टरांच्याकडून आपण जर औषध घेतलं तर रोग पूर्णपणे बरा झाला पाहिजे. भले पूर्णपणे नको पण आराम तर पडायला पाहिजे का नको. नाहीतर तुम्ही गेले नुसतं इंजेक्शन मारलं, गोळ्या खाल्ल्या, याला काय अर्थ नाही. तर त्याच्यातून तुम्हाला फरक पडला पाहिजे. मला सांगा, औषध घेतलं तर रोगाचा आराम पडला पाहिजे तर ते औषध आहे. तसं प्रसाद खाल्ल्यानंतर सुद्धा आपल्या जीवनामध्ये प्रसन्नता येत नाही, आपल्या जीवनातलं दुःख संपत नाही. म्हणजे याचाच अर्थ आपल्याला एक तर खाण्याची पद्धत कळायला नसेल किंवा दुसरी गोष्ट अशी, आपण जो खातो तो खरा प्रसाद नसेल. विठ्ठला औषध घेऊन पण रोग बरा होत नसेल तर एक तर खाण्याची पद्धत तुमची चुकीची आहे. एकदा डॉक्टरला विचारलं, साहेब तुम्ही एवढे दिवस आम्हाला औषध देता पण या औषधाने महाराज उलट रोग बळावत चाललाय, अजून काही रोग बरा होत नाही. मग त्यांनी सांगितलं असं करा, औषध तेच आहे पण तुम्ही असं करा, पाण्यामध्ये घ्या म्हटलं. औषध तुम्ही पाण्यामध्ये घ्या. आता तो गेला नाही, असा गुडघाभर पाण्यामध्ये उभा राहिला, बरं का, गुडघाभर पाण्यामध्ये तो उभा राहिला आणि पुन्हा डॉक्टरकडे आला. डॉक्टर साहेब म्हटला तुम्ही सांगितल्याप्रमाणे औषध मी पाण्यातच घेतलं, मग असं करा थोडंसं जास्त पाण्यात औषध घ्या म्हटलं, मग फरक पडेल. मग छाती एवढ्या पाण्यामध्ये जाऊन तो उभा राहिला आणि तिथं औषध प्यायला लागला. मला सांगा, औषध घ्यायचं जर पथ्य नाही कळलं तर तो औषधसुद्धा माणसाला मारक होऊ शकतो. तसंच आहे, आपण आयुष्यभर प्रसाद खातो आणि लोकांनाही सांगतो मी प्रसाद खाल्ला म्हणून. मग प्रसाद खाल्ल्यानंतर जर आपल्या जीवनातलं दुःख संपत नाही, प्रसन्नता येत नाही, याचाच अर्थ एक तर आपल्याला तो प्रसाद सेवन करण्याचे पथ्य माहीत नाही, दुसरी गोष्ट आपण खातो तो खरा प्रसाद नसावा. तर या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. मग पहिल्यांदा आपल्याला प्रसाद म्हणजे काय तो कळला पाहिजे. तर प्रसाद शब्दाचा अर्थ आहे प्रसन्नता. मानवी जीवनामध्ये असलेली जी प्रसन्नता आहे ती आपल्याला जर मिळत नसेल तर समजायचं आपल्याला अजून खरा प्रसाद मिळालेला नाही. ज्यांना ज्यांना प्रसाद मिळाला, ज्यांच्या जीवनामध्ये प्रसाद ज्यांनी सेवन केला, भक्षण केला, ते स्वतः कबुली देतात. आनंदुरे आजी आनंदुरे, आनंदुरे आजी आनंदुरे, सभायाभ्यंतरी अवघा परमानंदुरे, सभायाभ्यंतरी अवघा परमानंदुरे, सभायाभ्यंतरी अवघा परमानंदुरे, सभायाभ्यंतरी अवघा परमानंदुरे, आनंदुरे आजी आनंदुरे, आनंदुरे आजी आनंदुरे, आनंदुरे समजायचं त्यांना प्रसाद मिळालाय, आनंदुरे अजय आनंदुरे, आणि आपण प्रसाद सेवन करून सुद्धा आपली कुंथाकुंती संपत नाही. म्हणजे अजून आपल्याला प्रसाद मिळालेला नाही. आपण प्रसाद सेवन करून सुद्धा आपण कुथतो. आणि म्हणून श्री भगवान म्हणतात, प्रसादे सर्व दुःखानां हानिर्षोपजायते. प्रसाद सेवन केला की दुःख शिल्लक राहत नाही. मग प्रसाद म्हणजे काय, तर आपण ज्याची भक्ती करतो ती भक्ती आपल्या कर्मामध्ये उतरावी. आपण जी भक्ती करतो ती भक्ती आपल्या कर्मामध्ये उतरावी. आपल्या प्रत्येक कर्मामध्ये जेव्हा भक्ती उतरते ना, त्यावेळेला जीवनामध्ये खरा आनंद मिळतो. आणि ज्याची भक्ती आपण करतो तो भगवंत आणि आपण, आपल्या दोघांमध्ये भेदच शिल्लक राहिला नाही पाहिजे. ज्याची मी भक्ती करतो तो मीच आहे. जसं हनुमंतरायाचं उदाहरण आपण सगळेजण ऐकतो की हनुमंतरायाला भगवान परमात्म्याने विचारलं की हनुमंता तुझा माझा काय संबंध रे. तर हनुमंतरायांनी पटकन उत्तर दिलं, मी देहाने तुझा दास आहे. बरं का, काय म्हटलं, मी देहाने तुझा दास आहे, जीवाने विचार केला तर मी तुझा अंश आहे.
आणि खरा जर आपण तात्विक दृष्टीने विचार केला तर तुझ्यात आणि माझ्यात काहीच फरक राहिलेला नाही. तू आणि मी एकच आहोत. ज्याची भक्ती आपण करतो तो परमात्मा आणि आपण आपल्यामध्ये ऐक्य होणं म्हणजे प्रसाद आहे. मग अभिनया सेवा चित्त मियाचे भरले जेव्हा, माझा प्रसाद जाण तेव्हा संपूर्ण झाला. म्हणून काला ही एक प्रकारची अवस्था आहे. आता बघा, आज समजा काल्याचं कीर्तन झालं इथं लोढामध्ये. काल्याचं कीर्तन झालं का या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत ना, ही मंडळ इथलं, ते म्हणतील बाबा खूप टेन्शन होतं आम्हाला एकदाचं, कसा सप्ताह होतो, आम्ही किती धावपळ केली आणि बिचाऱ्यांनी सर्वांनी एकत्र येऊन हा सप्ताह केला. पण आणि आज समजा पंक्ती झाल्या, मंडप बिंडप सगळा मोडला की मग ते म्हणतील बाबा झालो एकदाचे मोकळे आम्ही, असं ते म्हणतील. गायनाचार्य सुद्धा आता बीडवरून आलेले आहेत, ते म्हणतील झालो बाबा मोकळा एकदाचा. आता स्वयंपाक बनवणारे म्हणतील झालो आम्ही एकदाचे मोकळे. श्रोते सुद्धा म्हणतील झालो बाबा आम्ही एकदाचे मोकळे. प्रत्येकजण म्हणतो काला झाला आता आम्ही झालो मोकळे. तसं भक्ती मार्गामध्ये जोपर्यंत काला होत नाही ना तोपर्यंत धावपळ आहे, पळापळ आहे. पण एकदा जर काला झाला की मग काम नाही, काम नाही. झालो बाई रिकामा, झालो बाई रिकामा, झालो बाई रिकामा, काम नाही, काम नाही. झालो बाई रिकामा, झालो बाई रिकामा, झालो बाई रिकामा. कामना संपली, वासना संपली, आता रिकामा झालो, आता प्रसाद मिळाला. मंदिराच्या कळसाचं काम झालं की मग काही काम शिल्लक राहत नाही. देवळाच्या कामात कळसू माऊली श्री ज्ञानोबा 18व्या अध्यायामध्ये म्हणतात, मंदिराच्या कळसाचं काम झालं का मग काही काम शिल्लक राहतं का? काही शिल्लक राहत नाही. नदी समुद्राला मिळाली का तिची धावपळ संपून जाते. तसं आपल्या जीवनामध्ये काला झाला की काही कर्तव्य शिल्लक राहत नाही. म्हणून आज या प्रसंगी फक्त कमी वेळेत सांगतो, दही भाताचा काला खायचा, दही भाताचा काला खायचा, हरिनामाचा काला जीवनामध्ये करायचा म्हणजे, आणि त्याच्यानंतर जीव ब्रह्म ऐक्याचा काला उपभोगायचा. लक्षात ठेवा, जीवनामध्ये 3 प्रकारचा काला आहे. आपण फक्त पहिल्या क्रमांकाच्या काल्यावरच थांबतो. फक्त दही आणि लाह्या खाणं म्हणजे आपल्याला वाटतं की झाली सफलता. दही आणि मी कालही सांगितलं की स्वर्गातले देव मृत्यू लोकामध्ये आले काला खाण्यासाठी, म्हणजे काय लाह्या खाण्यासाठी आले का ते? नाही नाही नाही. तर जो काला खाण्यासाठी आले तो काला आपल्याला खऱ्या अर्थाने करायचा आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की दही भाताचा काला खायला हरकत नाही ना, खायचा, बिनधास्त खायचा. शरीर पुष्ट होण्यासाठी दही भाताचा काला गरजेचा आहे. मनाच्या पुष्टीसाठी हरिनामाचा काला आवश्यक आहे. आणि जीवाचा जीवपणा संपण्यासाठी अभेदाचा काला आवश्यक आहे. विठ्ठला 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 सांगतो, भजन करण्यासाठी अंगामध्ये ताकद असली पाहिजे. आपल्या ताकदीशिवाय भजन नाही करता येत. एरवी माणसं जेवढ्या ताकदीने भजन करतात ना तेवढे एकादशीच्या दिवशी माणसं करत नाही. मग आपण त्याला म्हटलं बोल ना, चाल. नाही नाही उपास आहे ना आज. मग आज उपास आहे ना म्हटलं. म्हणजे एकादशीच्या दिवशी माणसाला किती म्हणजे भजन करायला त्याच्या जीवावर येतं. असो, मला हे म्हणायचं आहे की आपल्या शरीरामध्ये पुष्टी येण्यासाठी जेवण गरजेचं आहे. त्याच्यासाठी दही भाताचा काला खायचा, शरीर पुष्ट होण्यासाठी. हरी आणि हरीच्या नामाचा काला करायचा, मनाचा चंचलपणा संपण्यासाठी आणि जीवाचा जीवपणा संपण्यासाठी खऱ्या अर्थाने काला आहे. तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला. म्हणून आज तुम्ही दही भाताचा पण काला खायचा, हरिनामाचा काला बिनधास्तपणे करायचा आणि जीवनामध्ये प्रयत्न करायचे अभेदाचा काला होण्यासाठी. म्हणून काल्याचं कीर्तन हे प्रसादाचं कीर्तन आहे. इतर कीर्तनामध्ये जी चर्चा केली जाते त्याच्यापेक्षा काल्याच्या कीर्तनामध्ये वेगळी चर्चा असते. इतर दिवशीच्या कीर्तनामध्ये काय असते चर्चा? इतर दिवशीच्या कीर्तनामध्ये चर्चा असते भक्तीची, ज्ञानाची, वैराग्याची. पण काल्याच्या दिवशी जी चर्चा असते ती भगवंताच्या चरित्राची असते. मग भगवंताने कृष्ण अवतारामध्ये जे चरित्र केलं त्या चरित्राचा उच्चार
केले देवे गोकुळी कृष्ण चरित्र उच्चारावं काल्याच्या दिवशी तारू भव सागरीचे ऊच नीच अधिकारी असं तुकाराम महाराज म्हणतात. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचा उच्चार काल्याच्या दिवशी करावा असं अनेक काल्याच्या कीर्तनामध्ये आपण श्रवण केलेलं आहे. म्हणून आज या ठिकाणी सेवेकरता संत श्रेष्ठ नामदेव महाराजांची गवळण निवडलेली आहे. अतिशय गोड आहे, चिंतनीय आणि प्रासादिक आहे. आपण जर बघितलं तर परमात्म्याची दोन रूप आहेत, एक निर्गुण आणि दुसरं सगुण. वास्तविक तो मूळचा निर्गुण आहे, पण तो भक्त कल्याणासाठी सगुण होतो. 4थ्या अध्यायामध्ये आपण जर बघितलं श्रीमद भगवद्गीतेच्या, मी आपल्या सर्वांना इथं हात जोडून एक अंतःकरणपूर्वक विनंती करतो की आपल्या घरामध्ये बाकीचे कुठले ग्रंथ आहेत याची मी चौकशी करत नाही, पण आपल्या घरामध्ये जर भगवद्गीता नसेल तर आपल्या घरामध्ये भगवद्गीता असणं हे गरजेचं आहे. असा एकही इस्लाम माणूस नाही का त्याच्या घरामध्ये कुराण नाही, असा एकही ख्रिश्चन नाही का त्याच्या घरामध्ये बायबल नाही, पण असे लाखो हिंदू मिळतील की त्यांच्या घरामध्ये भगवद्गीता नाही. ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. टाळ्या वाजवण्याचा हा विषय नाही, म्हणून काही टाळ्या वाजवण्याचा प्रयत्न करीत होते. टाळ्या वाजवू नका, हा लाज वाटण्याचा विषय खऱ्या अर्थाने. आपल्या घरामध्ये धर्मग्रंथ श्रीमद भगवद्गीता असलीच पाहिजे. माऊली श्री ज्ञानोबाराय म्हणतात भगवद्गीता म्हणजे शास्त्र आहे. शास्त्र कशाला म्हणतात? शास्तीही ताहितम इति शास्त्र. हा मानवी जीवनाच्या कल्याणाचा अकल्याणाचा विचार ज्याच्यामध्ये मांडला जातो त्याला शास्त्र असं म्हणतात. आणि म्हणून माऊली श्री ज्ञानोबाराय म्हणतात साचची बोलाचे नव्हे हे शास्त्र, संसार जनने हे शस्त्र, परी आत्मा अवतरविती मंत्र. अक्षरीय गीतेतला प्रत्येक श्लोक म्हणजे आत्म्याचा आनंद प्रगट करणारा तो प्रत्येक श्लोक म्हणजे मंत्र आहे. म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये श्रीमद भगवद्गीता असणं गरजेचं आहे. त्या भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये तुम्हाला अगदी सोपं करून सांगतो, कळेल असं. भगवान म्हणतात तिथे की हा योग मी पूर्वी सूर्याला सांगितला, सूर्याने मनूला सांगितला, मनूने इश्वाकूला सांगितला, आणि मग नंतर तो राजर्षींपर्यंत पोचला. मग हळूहळू तो योग लोप पावला. बरं, अर्जुन हे सगळं ऐकत होता. आणि हे सगळं ऐकत असताना अर्जुन मनातल्या मनात विचार करतो की मला कुरुक्षेत्रामध्ये हा सांगतो का हा योग मी पूर्वी सूर्याला सांगितला, मनूला सांगितला, इश्वाकूला सांगितला. बरोबर आहे, पण हा कृष्ण जो आहे त्याच्या आणि माझ्या वयामध्ये काही जास्त अंतर नाही. त्याचं आणि माझं वय काही जास्त एवढं काही अंतर नाही त्याच्या आणि माझ्या वयामध्ये. मग आता हा सूर्याला सांगायला योग गेला कधी? हा कायच्या काय म्हणजे अर्जुन कदाचित असा म्हटला असेल की काही लोक नुसत्या फेटा बांधून चाटा मारतात, तसा हा फक्त आम्हाला उभा राहून चाटा मारतो का काय? बरं का, यांनी सांगावं ना आम्ही ऐकावं, असा मी काय एवढा काय साधा श्रोता आहे का? म्हणजे एखादा समजा सांगतो बुवा का मी रामाचा जन्म झालता तेव्हा होतो, तेव्हा तूप वाढीत होतो आणि माणसं खुशाल ऐकतात. मी काही तसला बुवा नाही म्हटला, सामान्य श्रोता नाही. कारण ज्ञानोबाराईने अर्जुनाला म्हणावं अहो परिसनयाच्या राया ऐक बापा धनंजया. म्हणजे श्रवण करणाऱ्यांचा राजा म्हणजे अर्जुन आहे. आणि मला सांगतोस तू की हा योग मी पूर्वी सूर्याला सांगितला, मनूला सांगितला. ही गोष्ट मला पटत नाही. कायच्या काय बनू नको मला तू, बरं का. अरे सूर्य अनादिकाळचा आणि तू कृष्ण माझ्या समोरचा. मग भगवंताने सांगितलं हीच तर मोठी गंमत आहे ना. तुझ्या आणि माझे याच्यापूर्वी अनेक जन्म झाले, फक्त तुला त्याची आठवण नाही आणि मला त्याचं स्मरण आहे, मला त्याची आठवण आहे. कारण मी अजन्म आहे, मी अव्यक्त आहे, मी गुणातीत आहे, मी निर्गुण आहे, मी जाणण्याच्या पलीकडे. रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, निराकार निर्गुण तुई रघुराया, निराकार निर्गुण तुई रघुराया. मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा. मी अव्यक्त आहे, गुणातीत आहे, रंगरहित आहे, भेदरहित आहे. योग्य प्रमाण त्यांनी दिलं. प्रमाण अगदी अनुसरून असलं तर बरं वाटतं जरा. अगदी योग्य प्रमाण त्यांनी दिलं. परंतु हे सांगत असताना भगवान म्हणतात परी, बरं का, मी अमूर्त जरी असलो तरी मात्र मी कधी कधी सगुण साकार होतो, बरं का. आणि म्हणून मी अव्यक्तपण मी अजत्व परते ठेवी. मी माझं अजत्व परते ठेवतो, अव्यक्तपण नाठवी. मी माझं अव्यक्तपण सुद्धा आठवत नाही आणि प्रत्येक युगामध्ये मी प्रगट होतो. मग अर्जुनाने विचारलं तू कशा करता प्रगट होतो?
मग तिथं 4थ्या अध्यायातला तुमच्या सगळ्यांच्या पाठ्यातला श्लोक आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. पण जरी समजा आता निर्गुण असलेला परमात्मा धर्म संस्थापनेसाठी सगुण झाला तरी मात्र त्याचं मूळ स्वरूप काही बदललं का? नाही. आता जरी पाण्याचं बर्फ झालं तरी पाण्याचा नाश झाला का? नाही. एखाद्या मडक्यामध्ये पाणी ठेवा, त्याच्यामध्ये आकाशाचं प्रतिबिंब पडलेलं आहे. मग आता घट फुटला, आकाशाचा नाश झाला का? नाही. घटाकाश आणि महाकाश या दोन गोष्टी नसून त्या एकच आहेत. मडक्याच्यामुळे तुम्हाला घटाकाश भासतो, तसं परमात्मा म्हटला मी निर्गुण आहे, पण निर्गुण असून सुद्धा मी सगुण होतो. निर्गुण आणि सगुण ही दोन्ही रूपं भगवंताचीच आहेत. म्हणून आमचे तुकाराम महाराज म्हणतात निर्गुणापर्यंत पोचण्यासाठी तुम्हाला सगुणाचाच आश्रय घ्यावा लागेल. सगुणा भजता निर्गुणा पावले विकल्प धरिता जीवा झडे. हो, निर्गुणापर्यंत पोचण्यासाठी सगुणाचा आश्रय घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून परमात्म्याची दोन रूपं निर्गुण आणि सगुण ही काही वेगळी नसून तो दोन्ही एकच रूपाने. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, आणि सगुण निर्गुण एक गोविंदू रे. बरं का? आणि मग असा परमात्मा जो निर्गुण होता तो द्वापारयुगामध्ये सगुण झाला, कृष्ण रूपाने तो प्रगट झाला. द्वापारयुगामध्ये धर्माची संस्थापना करण्यासाठी, धर्माचं रक्षण करण्यासाठी तो प्रगट झाला. आणि तो ज्या वेळेला तो प्रगट झाला ना, त्याच्या त्या बाललीला पाहून गोकुळातली लोक मोठे आश्चर्यचकित झाली की कमाल आहे, नुगडता बालपणाची फुली, बालपण सरण्याच्या आधी हा एवढा लीला करतो, कमाल आहे. हो, आपली पोरं 16 वर्षाची होता तरी त्यांचा अकलेचा पत्ता नसतो, पण हा जन्माला आल्याबरोबर अगदी 6व्या-7व्या दिवशी एखाद्या बाईचा वध करतो, एखाद्या भटाची विटंबना करतो, हो, पायाने एखाद्या राक्षसाचा हा उद्धार करतो, त्याला मारून टाकतो. हे सगळं बघून ती गोकुळातली माणसं आश्चर्यचकित व्हायची. आणि मग त्यांचा पक्का निश्चय झाला की नंदाच्या घरी प्रगट झालेलं हे बाळ आहे ना, हे काही सामान्य बाळ नसेल म्हणून. आणि त्यांची चर्चा सुरू झाली. माणसाच्या कर्मातून कळतं की हा माणूस सामान्य नाही म्हणून. कळलं ना तुम्हाला? या हरिभाऊ छान, बरं का? माणसाच्या कर्मातून कळतं की हा माणूस सामान्य नाही. लक्षात ठेवा, त्याचं सामान्यत्व किंवा त्याचं विशेषत्व हे त्याच्या कर्मातून सिद्ध होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य पाहिल्यानंतर लक्षात येतं माणसांच्या की छत्रपती शिवाजी महाराज माणूस नसून ईश्वराचाच अवतार आहे, हे त्यांच्या कार्यातून आपल्या लक्षात येतं. आता छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य हे 350-400 वर्षापूर्वीचं कार्य आहे. पण आपण जर बघितलं संत श्रेष्ठ सावळाराम महाराजांचं आपण कार्य बघितलं, बाबांचं कार्य बघितलं, तर आपल्या लक्षात येतं की एवढं मोठं कार्य आणि व्यापक कार्य करणारा माणूस असूच शकत नाही. साक्षात त्यांच्या रूपाने देवच प्रगट झाला होता असं म्हणायला हरकत नाही. तसं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या त्या लीला पाहिल्या आणि गोकुळातल्या लोकांना आश्चर्य वाटायला लागलं, नवल वाटायला लागलं की काय याच्या लीला आहेत, काय हा लीला करतो. म्हणून त्यांचा पक्का निश्चय झाला का हा साक्षात परब्रह्म आहे म्हणून. परब्रह्म निष्काम तो हा गवळिया घरी वाक्यवाळे अंधू कृष्ण नवनीत चोरी. हा साक्षात परब्रह्म आहे. आणि म्हणून जेव्हापासून त्या भगवंताचा जन्म झाला तेव्हापासून गोकुळातली माणसं रोज सकाळी उठली की नंदाच्या घरी यायची. उठल्या उठल्या भगवंताचं दर्शन घ्यायला यायची, बरं का? कारण त्याचं श्रीमुख पाहिलं की आमचा दिवस चांगला जातो म्हणून गोकुळातली माणसं यायची रोज आणि भगवंताचं दर्शन घ्यायची. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, बाकीची लोक सोडा, पण भगवान महादेव सुद्धा रोज यायचे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं दर्शन घ्यायला. आणि तुम्हाला सांगतो, आज जरी कृष्ण अवतार संपला असेल तरी भगवान महादेव आजही तिथं गोकुळाच्या बाहेर तिथं बसलेले आहेत. त्या मंदिराचं नाव आहे आशेश्वर, त्या शिवलिंगाचं नाव आहे आशेश्वर. आणि म्हणून आजही ते अपेक्षा धरून बसलेत की आजही माझा कृष्ण पुन्हा प्रगट होऊ शकतो आणि मी त्याचं सगुण रूप बघू शकतो. म्हणून गोकुळातले सगळे लोक यायचे, सकाळी सकाळी दर्शनाला यायचे. आणि मग ते येताना दही दूध घेऊन यायचे. मग कुणी त्याच्या अंगावरती दही ओतायचं, कुणी दूध ओतायचं. गरीब परिस्थिती होती, पण त्यांनी जेवढं कृष्णासाठी समर्पण केलं ना, यशोदा त्याच्या दुप्पट त्याला देत होती, बरं का? त्याच्या दुप्पट त्यांना देत होती यशोदा त्यांना. हो. आणि एक दिवशी एक बाई आहे ना, ती सगळ्यांच्या आधीच यायची, सर्वांच्या आधी यायची भगवंताचं दर्शन घेण्यासाठी. तिला असं व्हायचं मी सकाळी उठते कधी आणि भगवंताचं ते स्वरूप पाहते कधी. अशी ती भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या भक्तीमध्ये समरस झालेली, न्हावून निघालेली ती गवळण. आणि ती भगवान परमात्म्याचं दर्शन घ्यायला सकाळी उठल्या उठल्या
तशीच यायची धावत. यशोदा माता तिने जे आणलं ते घेत नसायची, पण तरी यशोदा माता म्हणायची घे घे. एक नेमच असतो माणसांचा, आपण एखाद्याला दिलं का तो माणूस आपल्याला रिकाम्या हाताने पाठवत नाही, हा नेमच आहे. यशोदा माता तिला द्यायची. एक दिवशी यशोदा माता तिला म्हणते तुला काय पाहिजे ग, काय पाहिजे असेल तर ते मागून घे ना, लाजू नको, मागायला कशाला लाजायचं. अगं तू रोज येते कृष्णाचं माझ्या मुख पाहण्यासाठी आणि किती प्रेम करते माझ्या कृष्णावरती, तुला काय पाहिजे ते सांग ना. हो, ती म्हणायची मला काहीच नको, मला फक्त कृष्णाचं मुख पाहायचंय, बाकी काही नको. यशोदा म्हटली अगं माग ना, तुला काय मागायचं असेल तर. मग ती म्हटली तुम्हाला सांगू आईसाहेब, मी मागन तुम्हाला पण तुम्ही देऊ शकत नाही, मी तुमच्याकडे मागेन पण तुम्ही मला देऊ शकत नाही. यशोदा म्हटली असं कधी होईल का. अगं आमच्या दाराशी आलेला कुठलाच याचं कधी रिकाम्या हाताने जात नाही, तू फक्त माग, मी तू जी मागशील ते तुला देऊ शकतो. तुला गायी पाहिजे, सोनं पाहिजे, वस्त्र पाहिजे, माग ना तुला काय पाहिजे ते, लाजू नको. ती म्हटली द्याल का. यशोदा म्हटली हो देईन ना, मला तुमचा कृष्णच देऊन टाका म्हटली, मला तुमचा कृष्ण देऊन टाका. यशोदा म्हटली असं कसा कृष्ण तुला देता येईल. अगं कितीतरी दिवस झाले आम्हाला मुलबाळ नव्हतं आणि वय सरता सरता हे बाळ झाले मला. अगं मला देऊ नका पण किमान माझ्या मांडीवर तरी द्या ना, मला देऊ नका पण किमान त्याला माझ्या मांडीवरती तरी द्या. मग यशोदेला वाटलं काय हरकत नाही द्यायला मांडीवर इच्छा. मग तिच्या मांडीवरती ज्या वेळेला तिने भगवान कृष्णाला घेतला आणि त्यावेळेला ती जी गवळण होती ती भगवान परमात्म्याच्या मुखकमलाकडे पाहते आणि मुखकमलाकडे पाहता असताना बाकीची बाजूला बसलेली गवळण तिला म्हणते अगं ए दृष्ट पाडशील ना कृष्णावरती. किती बघते त्याच्या मुखाकडं. कारण काय झालं माहिती आहे का, कृष्ण अवतारामध्ये एवढं सौंदर्य होतं भगवंताच्या मुखकमलावरती. त्याचं वर्णन माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज करतात. तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाशे, कोटी चंद्र प्रकाशे, तुझी चंद्र प्रकाशे, चंद्र प्रकाशे, तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाशे, कोटी चंद्र प्रकाशे, तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाशे, कोटी चंद्र प्रकाशे. कमल नयन हासे वदन हासे, कमल हासे वदन हासे, कमल नयन हासे वदन हासे, कमल नयन हासे वदन हासे. हालकारे कृष्णा डोलकारे, कृष्णा डोलकारे, हालकारे कृष्णा डोलकारे, कृष्ण डोलकारे, हालकारे कृष्ण डोलकारे, कृष्ण डोलकारे, हालकारे कृष्ण डोलकारे, कृष्ण डोलकारे. सगळं तेज श्री कृष्ण परमात्म्याच्या मुखावरती पाहायला मिळत होतं. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघा, श्रीकृष्ण सौंदर्या पुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडे, मदन पोटाशी आले बापुडे, तर कोणीकडे इंद्रचंद्र. माऊली श्री ज्ञानोबा म्हणतात प्रत्यक्ष मदन प्रद्युम्न म्हणून कृष्ण परमात्म्याचा मुलगा म्हणून जन्माला आला, पुत्र म्हणून जन्माला आला त्याच्या पोटी. एवढा भगवान कृष्ण सुंदर. ती गवळण भगवंताच्या मुखाकडे बघत बसली आणि बघत बसल्यानंतर ती दुसरी गवळण म्हणते दृष्ट पाडशील ना ग. ती म्हटली दृष्ट नाही पाडीत मी त्याच्यावरती, मी त्याला बघते पण विचार करते मी की मी अनेक जन्म काहीतरी साधना केल्या असतील आणि त्या साधनेचं फल आता माझ्या पदरामध्ये पडलेलं आहे. बहुत दिवस आर्त वागविले आजी अकस्मात फळ देऊ आले, दृष्टी देखील श्रीहरीची पाऊल हे, घेतले जन्म मागे सार्थक त्याचे झाले हो. आतापर्यंत जेवढे जन्म घेतले त्या जन्माचं सार्थक झालं की आज मी कृष्ण परमात्म्याचं माझ्या मांडीवरती घेऊन त्याचं मुखकमल पाहते, त्याचं स्वरूप पाहते. आणि ती गवळण परमात्म्याकडे बघत होती. कारण तिला मिळणारं जे सुख होतं ना ते नुसतं सुख नसून ते सोलीव सुख होतं, शाश्वत सुख होतं. आणि म्हणून नामदेव महाराज म्हणतात त्या कृष्ण परमात्म्याला पाहिल्यानंतर जे सुख मिळालं त्या गोकुळवासियांना ते सुख बरं का दुःख मिश्रित सुख नसून ते शुद्ध सात्विक सुख होतं. आणि दुःखाची निवृत्ती करून ते सुखाचं सुख ते भोगीत होते अभंगाच्या पहिल्या चरणात. दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख, दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख.
बघायची आणि बघितल्यानंतर त्यांना जे सुख मिळायचं तर त्या सुखाचं वर्णन महाराज करतात. दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे. बरं का, त्याला गोकुळातली माणसं बघायची, पण बघत असताना मात्र त्याला जाणून बघायची. खरं म्हणजे परमात्म्याला खरं म्हणजे जाणून पाहिलं ना का मग सुख मिळतं. बरं का, आपण त्याला न जाणता आपण त्याच्याकडे पाहतो ना, तो जसा आहे तसा कळावा ना. बरं का, गणपती आपण घरी बसवतो भाद्रपद महिन्यातला किंवा माघ महिन्यातला. आता आले जवळ माघ महिन्यातले गणपती. गणपती घरी बसवायला काही आमचं दुमत नाही, बसवा, पण गणपती घरी बसवल्यानंतर त्याला जाणून त्याची पूजा करा. तो जसा आहे तसं स्वरूप त्याचं कळलं पाहिजे, आणि जसं आहे तसं स्वरूप त्याचं कळलं, जाणलं आणि त्याच्यावरती प्रेम केलं, त्याची भक्ती केली का मग आनंद मिळतो आपल्याला. विठ्ठला विठ्ठला आता लोकांनी काय केलं, आमचा गणपती आणि तुमचा गणपती, आमचा गणपती तुमचा गणपती. बरं का, माझ्यावरती एक माणूस रुसला बरं का, 2 वर्ष बोललाच नाही. म्हटलं का? म्हटलं आमच्या गणपतीच्या पाया पडायला नाही आले तुम्ही. म्हटलं आमच्या पण घरी होता. म्हटलं हो तुमच्या घरी होता, पण तो तुमचा आहे ना, आमच्या गणपतीच्या घरी कुठं पाया पडला आले तुम्ही. असं आहे, आमचा गणपती तुमचा गणपती. त्याचं खरं स्वरूप आपल्याला कळलं पाहिजे. गणपतीचं परमात्मा जसा आहे तसा कळला पाहिजे. एको देवा सर्वभूतेषु गूढा सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा सर्वाध्यक्ष सर्वभूतादिवासा साक्षी चेता केवलम निर्गुणश्य. हे भगवंताचं स्वरूप कळलं पाहिजे. आणि खरं सांगतो, आपण त्याला पाहतो ना, या चर्मदृष्टीने त्याला पाहताच येत नाही. बरं का, त्याला पाहण्यासाठी ज्ञानदृष्टीची गरज आहे. गोकुळातल्या गवळणी त्याला बघायच्या, गोकुळातली मुलं त्याच्याकडे बघायची आणि त्यांना सुख मिळायचं. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज त्यांचं पाहणं कसं होतं हे सांगतात. तो हारे श्री हारे पाहता पाणे तुरी सारोनिया, पाहता पाणे तुरी सारोनिया, पाहता पाणे तुरी सारोनिया, पाहता पाणे तुरी सारोनिया, सारोनिया अभंग आहे. आनंद आद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी यांचे. तुहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी आणि पाहता पाहणे दुरी सारोनिया. बरं का, चर्मदृष्टीने त्याला बघता येत नाही, त्याला ज्ञानदृष्टीने पाहावा लागतो. गोकुळातली लोक त्याला ज्ञानदृष्टीने बघत होती, त्यांना सुख मिळत होतं. आता तुम्हाला सांगतो, खरं सुख ते ज्याच्यामध्ये दुःखाचा लेश नाही. जसं खरं दूध ते ज्याच्यामध्ये पाण्याचा लवलेश नाही. बरं का, आपल्याला काय झालंय माहिती आहे का, पाणी मिश्रित दूध प्यायची सवय लागल्यामुळं आपण खऱ्या दुधाला पण नावं ठेवतो. विठ्ठला भेसळीचं खायची सवय पडली, भेसळीचं तो नावच ठेवणार का नाही, खऱ्या वस्तूला तो नावच ठेवतो. तो म्हटला गेले विसरून खऱ्या देवा, गेले विसरून खऱ्या देवा, गेले विसरून खऱ्या देवा, असो. आता या सप्तातला जो आनंद आहे, समजा या कीर्तनातला जो आनंद आहे,
या आनंदाची गोडी ज्याला कळली ना तो थांबत नाही हो. त्याला घरात किती पण त्याला बांधून ठेवायचा प्रयत्न करा पण तो थांबत नाही. तो मला गेलंच पाहिजे, मला गेलंच पाहिजे, मला गेलंच पाहिजे. आता काल जी माणसं नागावला होती ती आज इथं उपस्थित आहेत बरं का. आज इथं उपस्थित आहे, उद्या कुठे कीर्तन असं का ते तिथं उपस्थितच राहणार आहे. जे कीर्तनाचे भोगते त्यांना कळालं की कीर्तनामध्ये काय आनंद येतो. पंढरपूरच्या वारीमध्ये काय आनंद आहे हे वारकऱ्यांनाच कळणार आहे, भोगत्यांना थोडं कळणार आहे. घरी बसून चर्चा करणाऱ्यांना थोडाच कळणार आहे तिथला आनंद काय असतो तो बरं का. एक म्हणतो ज्याच्याकडे तिकिटाला पैसे नसतात ते वारीला जातात. तुझी लायकी आहे का बोलण्याची. अब्जाधीश असलेली करोडपती असलेली माणसं पंढरपूरच्या वारीमध्ये चालतात. घरी बसून तुला काय कळणार आहे बरं का. एक म्हणतो म्हशाच्या जत्रेत जी मजा आहे ती पंढरपूरच्या जत्रेत नाही म्हटला बरं का. काय म्हटला तो. म्हशाच्या जत्रेत जी मजा आहे ती पंढरपूरच्या जत्रेत नाही. जोपर्यंत तुला पंढरपूरची यात्रा नाही तुला जत्रा वाटते तोपर्यंत तुला त्याची काय किंमत कळणार आहे पंढरपूरच्या त्या यात्रेची. मूर्ख लोक आहे बरं का. ज्याला भेसळ खायची सवय पडली तो खऱ्या वस्तूला नावच ठेवणार आहे. म्हणून आपण संसारामध्ये जे सुख भोगतो ना, आता मुख्य मुद्द्यावर येऊन पोचलो. आपण संसारामध्ये जे सुख भोगतो ना हे दुःख मिश्रित सुख आहे. याच्यामध्ये सुखाचा लेश कमी दुःखाचाच लेश जास्त आहे. सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे बरं का. आपण दुःख मिश्रित सुख भोगतो. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज हे सांगत असताना एक उदाहरण दिलं बंडाभाऊ, असं गोड उदाहरण दिलं माऊली श्री ज्ञानोबारायांनी बरं का. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात स्वर्गातले देव अमृत पितात, अमृत प्राशन करतात. स्वर्गातले देव अमृत प्राशन करतात पण काही काळ लोटला की स्वर्गातले देव मरतात बरं का. स्वर्गातले देव सुद्धा मरणारे देव आहेत हे लक्षात ठेवा तुम्ही. हो, त्यांचं पुण्य संपलं की त्यांचं पतन होतं त्या स्वर्गातल्या देवांचं. विठ्ठल विठ्ठल मरणारच आहे. आता इथे एक शंका अशी आहे, स्वर्गामध्ये देव अमृत पितात हे तुम्ही आता सांगितलं पुन्हा म्हणता स्वर्गातले देव मरतात, असं कसं होईल. उलट अमृत पेल्यावरती मेलेले जिवंत होतात. आणि याचं उदाहरण रामायणामध्ये बघा. प्रभू श्री रामचंद्र आणि रावण यांचं जेव्हा युद्ध झालं, भयानक युद्ध, राम रावणाचं युद्ध कसं झालं. माऊली म्हणतात राम रावणासारखंच ते युद्ध, त्याला दुसरी उपमा नाही. लक्षात ठेवा, त्याला दुसरी उपमा नाही. भयानक घनघोर युद्ध झालं ते राम रावणाचं. आणि त्याच्यामध्ये रावणाचा शेवट झाला. आणि रावणाचा शेवट झाल्यानंतर प्रभू श्री रामचंद्र चिंताग्रस्त झाले, असे कपाळाला हात लावून बसले. लक्ष्मणाने विचारलं आज तर आनंदाचा दिवस आहे, आजच्या दिवशी तुम्ही आनंद व्यक्त केला पाहिजे, आज तुम्ही खुशाल कपाळाला हात लावून बसलात का. बरोबर नाही. प्रभू रामचंद्र म्हणतात मी कपाळाला हात लावून बसलो, रावण मेला म्हणून मला दुःख नाही, पण ही वानरं मला मदत करण्यासाठी आली, इतक्या लांबून दुरून आली, समुद्रावर सेतू बांधून ती लंकेमध्ये पोचली. ही आपल्या कोणी नात्यातली नाही, पाहुण्यांपैकी नाही, सोयऱ्यांपैकी नाही, यांचा आपला पहिला परिचय नव्हता. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या जातीचे पण नव्हते. काय म्हटलं, त्यांची वानराची जात आहे, आपली नराची जात आहे. पण बघा ना एवढे सगळे वानर आपल्याला सहाय्य करण्यासाठी आले. आणि त्यातले कित्येक वानर आता रावणाच्या हातून मारले गेलेले आहेत. मग आता मी जेव्हा सीतेला घेऊन जाईन तिकडे अयोध्येमध्ये ना, आपण जेव्हा जाऊ तेव्हा बाकीची वानरं जिवंत आहेत ती घरी परततील. पण काही लोक आहेत रस्त्यामध्ये विचारतील त्यांचे नातेवाईक का आमचे काका अजून दिसत नाही, अजून आले नाही. मी त्यांना काय उत्तर देऊ. काही वानरांची मुलं विचारतील आमचे बाबा अजून आले नाही, मी त्यांना उत्तर काय देऊ. काही बाया विधवा होतील, आमचे नवरे कधी परत येतील, मी त्यांना उत्तर काय देऊ. लक्ष्मण म्हटले याच्यासाठी एक पर्याय, शोक करीत बसण्यापेक्षा असं करा, इंद्राला सांगा की ताबडतोब खाली आहे म्हणून, आणि येताना अमृताचा कुंभ घेऊन ये. भगवंताला ही युक्ती पटली. इंद्र खाली आला अमृताचा कुंभ घेऊन, आणि सगळ्या मेलेल्या वानरांच्या तोंडामध्ये त्याने अमृताचे थेंब टाकले. मेलेले वानर जिवंत झाले. एका पण राक्षसाच्या तोंडात अमृताचा थेंब टाकला नाही बरं का. त्याचं कारण भगवंताला माहीत होतं हे उठले तर अमृतच पितील, म्हणून याच्यापेक्षा यांना नाही उठवलेलं बरं आहे. म्हणून सगळे वानर झोपेतून उठावे तसे उठले, जिवंत झाले. माझा दृष्टांत संपला. एक थेंब अमृताचा जर मुखामध्ये गेला तर वानरं मेलेली जिवंत झाली, अशी कथा रामायणामध्ये. आणि तुम्ही सांगता स्वर्गातले देव अमृत पितात आणि मरतात, हे बोलणं न पटण्यासारखं आहे. तर ज्ञानेश्वर महाराज त्याचं निरसन करताना म्हणतात स्वर्गातले देव अमृत पितात, परंतु स्वर्गातील जे अमृत आहे ना, स्वर्गातील अमृत म्हणजे विषाचा जुळा भाऊ आहे. जुळा भाऊ. समुद्र मंथनातून अमृत पण निघालं आणि समुद्र मंथनातून विष पण निघालेलं आहे. तेव्हा जुळे मुलं असतात ना, जुळे मुलं आता ज्यांच्या असतील त्यांना माहिती आहे, दोघांचा स्वभाव जवळजवळ सारखा असतो.
एकाचं पोट दुखलं का दुसऱ्याचं पोट दुखतं, एक रडला का दुसरा रडतो, एकाला काही वेदना झाल्या का दुसऱ्याला वेदना होतात. म्हणजे त्यांचा जवळजवळ दोघांचा स्वभाव सारखा असतो. माऊली ज्ञानोबारायांनी हा दृष्टांत तिथं आणला. ते म्हणतात अमृत आणि विष हे जुळे भाऊ आहेत दोघं जण. एक दिवस का होईना पण त्या विषाचा प्रभाव त्या अमृतावरती होतो आणि स्वर्गातले देव मरतात. म्हणून जे काळकुटाचे सहोदर, काय उभी बघा, जे काळकुटाचे सहोदर मृत्यू ब्याने प्याले अमर, जे देहीचे पुरंदर 14 जाती. स्वर्गातला अमृत म्हणजे विषाचा जुळा भाऊ आहे. तसं संसारामध्ये आपल्याला मिळणारं सुख म्हणजे दुःखाचा जुळा भाऊ आहे. आणि म्हणून दुःख लेवोनी सुखाचांगी सलित जगाते. आपण जे सुख भोगतो विषयाचं सुख ते दुःख मिश्रित सुख आहे. आज माणसं सुखी दिसतात पण उद्या सुखी दिसतील याची शाश्वती कुठे आहे. आज माणसं दुःखी दिसतात पण उद्या त्याचं दुःख टिकून राहील असं कशावरून आहे. म्हणजे संसारामध्ये आपण जे सुख भोगतो ते दुःख मिश्रित सुख आहे. पण आमचे संत महात्मे आणि देवाचे भक्त जे सुख भोगतात ना ते शुद्ध आणि सात्विक सुख भोगतात. सोलिवते सुख आले सुखाहुने, सुखे त्या अंगणी वैष्णवांच्या. हो 100% शुद्ध सात्विक सुख भोगतात. आणि म्हणून संत मंडळी, वैष्णव, हरिभक्त म्हणजे देवाचे भक्त या अशा फलकट सुखाकडे ढुंकून सुद्धा बघत नाही. तुकाराम महाराज म्हणतात संसारातल्या माणसांना ज्या सुखाचा आनंद भक्त घेतात त्या सुखाची तुम्हाला जर किंमत कळली ना तर तुम्ही सुद्धा तेच सुख भोगाल. मग दारोदारी न फिराल, मग दारोदारी न फिराल, मग दारोदारी न मग दारोदारी न फिराल. श्रीमद भगवद्गीतेचा 5वा अध्याय बघा. यही संस्पर्शजा भोगा दुःख योनय येवते. श्लोक ऐका. यही संस्पर्शजा भोगा दुःख योनय येवते. आद्यंतवंत कोणते येतेषु ना रमते बुधा. ज्ञानी माणसं अशा या फलकट सुखामध्ये रमत नाही कारण त्यांना खऱ्या सुखाची किंमत कळलेली असते. म्हणून याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांचा एक दृष्टांत सांगतो आणि आता कार्यक्रम थोडासा आटोपण्याकडे जातो कारण तुम्ही सारखं घड्याळ बघता म्हणून बरं का. माऊली श्री ज्ञानोबारायांचा एक दृष्टांत आहे. ज्ञानोबाराय म्हणतात बरं का, चकोर नावाचा जो पक्षी आहे, चकोर पक्षी, माऊली ज्ञानोबाराय म्हणतात तो कमळ पात्राच्या ताटामध्ये चंद्रकिरणाचं सेवन करतो. 5व्या अध्यायातली उभी आहे. जो चकोर पक्षी कमळपत्राच्या ताटामध्ये चंद्रकिरणाची पंगत जेवतो तो वाळवंटातले खडे कशाला चोखिलो. माऊली श्री ज्ञानोबाराय म्हणतात की कमळदळाची नि ताटे बरं का, जेवीला अमृत कर्ण चोखटे, तो चकोर केवी वाळवंटे चोखितो असे. कमळपत्राच्या त्या ताटामध्ये जो चकोर पक्षी एवढे मोठे चांगले अमृतकण सेवन करतो तो वाळवंटामधले कशाला खडे चोखीत बसल. तसंच आहे संसारातलं जे सुख आहे फळकट सुख, त्या सुखाकडे हे महात्मे डुंकून बघत नाही कारण त्यांना खरं सुख मिळालेलं असतं. दुःखाची निवृत्ती सुखाची ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे. आणि त्या सुखाचा गोकुळातले लोक आनंद घेत होते. भलेही त्यांना मात्र सुख देणारा परमात्मा निर्गुण निराकार परब्रह्म असेल यांनी सांगितल्याप्रमाणे मगाशी, पण तोच परमात्मा तिथं रंगणामध्ये रांगत होता, गुलुगुलू बोलत होता. रंगणी रांगत गुलुगुलू बोलत, आसुर रुळत चरणातळी. आणि नामदेव महाराज म्हणतात का त्याच्या हातामध्ये लोणीयाचा उंडा होता आणि त्याच्याकडे तोंडाकडे बघितल्यानंतर गवळणीना तो भुलवीत होता. नामा म्हणे हाती लोणीयाचा उंडा, गवळणी त्या तोंडा भुलविल्या विठोबा रखुमा. दुःखाची निवृत्ती सुखाची ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे. रंगणी रांगत गुलगुल बोलत, आसुर रुळत चरणातळी.
नामामणे हाती लोनियाचा उंडा गवळ नित्या तोंडा भोलविल्या रंगणी रांगत गुलगुल बोलत आसुर रुळत चरणातळी. फक्त या अभंगाचं पहिलं चरण आपल्यासमोर सांगितलेलं आहे. आता माझ्याकडे शिल्लक राहिली फक्त 10 मिनटं. अजून मी तुमच्याकडे 5 मिनटं मागून घेतो बरं का. तसा मोबाईलचा टॉक टाईम संपला का कंपनी लोन देते त्याला, एक्स्ट्रा टॉक टाईम लोन म्हणतात त्याला. तसं तुम्ही पण मला 5 मिनिटाचं टॉक टाईम लोन द्याल अशी फक्त मला अपेक्षा आहे. विठ्ठला विठ्ठला काल्याच्या कीर्तनाचा मुख्य विषय चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. मग देवाने 2 स्वरूपात चरित्र केलं. किती स्वरूपात? 2 अवस्थेत भगवंताने चरित्र केलं. रांगता गोधणे भगवंताने 2 स्वरूपात चरित्र केलं. मग आपल्या सर्वांना चरित्राचा भाग माहिती आहे. कंसादी दैत्यांचा संहार करण्यासाठी भगवान कृष्ण रूपांमध्ये प्रगट झाले होते. भगवंताच्या 2 प्रकारच्या लीला आहेत. एक सांगतो तुम्हाला. आपण ज्या लीला ऐकतो ना, भगवंताच्या मडके फोडणं, मुलांबरोबर खेळणं, नाचणं, बागडणं, या गौण लीला आहेत. आणि मुख्य लीला त्याच्या वेगळ्या आहेत. लक्षात ठेवा, 2 लीला आहेत त्याच्या. जसं मी बऱ्याच वेळा कीर्तनात सांगतो, माऊली श्री ज्ञानेश्वर महाराजांचं कार्य हे सुद्धा 2 प्रकारचं आहे. 2 प्रकारचं कार्य. आता आपण जर माऊलीचा अभंग घेतला कीर्तनामध्ये, तर आपण फक्त कीर्तनामध्ये गोष्टी काय सांगणार आहे? भिंत चालवली, रेडा बोलवला, स्त्रीचा पुरुष उभे केला, पाठीवर मांडे भाजले. या 4 गोष्टीसाठीच फक्त माऊलीचा अवतार आहे का हो? नाही ना. काय झालं माहिती आहे का? प्रत्येक कीर्तनामध्ये माऊली जर सांगायची झाली तर पाठीवर मांडे भाजले, रेडा बोलवला, भिंत चालवली, एवढंच फक्त माणसं सांगतात. पण हे झालं माऊली श्री ज्ञानेश्वर महाराजांचं गौण कार्य. लक्षात ठेवा, भिंत चालवण्यासाठी त्यांचा अवतार नाही, रेडा बोलवण्यासाठी त्यांचा अवतार नाही, स्त्रीचा पुरुष उभा करण्यासाठी त्यांचा अवतार नाही. लक्षात ठेवा. आणि भिंत चालवण्यासाठी किंवा इतर कार्य करण्यासाठी त्यांचा अवतार नाही, तुम्ही जे म्हणता ते. मग कशासाठी माऊलीचा अवतार आहे? अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिने लोक. अरे या ब्रह्मविद्येच्या, या मराठीची नगरी, ब्रह्मविद्येचा सुखाळू करी, घेणे देणे सुखाची वरी. होईल या जगा आपल्या सर्वांना स्वानंद साम्राज्याच्या अधिकारावरती विराजमान करण्यासाठी माऊलीचा अवतार आहे. तसं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार मडके फोडण्यासाठी किंवा गवळणीला बोलवण्यासाठी नाही, तर भगवंताचा खरा अवतार आहे भक्तांना पुरेपूर भक्ती सुख देण्यासाठी आणि धर्माची संस्थापना करण्यासाठी. मग कंसादी दैत्यांचा संहार करण्यासाठी, भक्ताला सुख देण्यासाठी भगवान कृष्ण रूपाने प्रगट झाले. जन्म झाला मथुरेत. कार्य करायचं होतं मोठं म्हणून आपल्या पित्याला लहानपणीच आज्ञा केली भगवंताने. नंदाच्या घराला रामचरित्र. आता फरक तुम्हाला सांगतो. रामचरित्रामध्ये आपल्याला प्रसंग माहिती आहे. बापानी सांगितलं वनात जा, वनात गेला. इथं कृष्ण अवतारामध्ये मुलगा सांगतोय बापाला नंदाच्या घराला घेऊन चल मला म्हणून. सगळं उलट आहे हो. तिकडे दशरथ आज्ञा करतो, इकडे लहान बाळ भगवान कृष्ण पित्याला सांगतात मला नंदाच्या घराला घेऊन चल म्हणून. मग तिथं घेऊन गेल्यानंतर आता त्या संपूर्ण गोकुळावरती भगवंताने पूर्वीच मोहिनी घातली होती. यशोदेला बरं का पुत्र झाला की कन्या झाली याचं कुणाला भान नव्हतं. झाली होती कन्या, पण वसुदेवाने मात्र कन्या मथुरेमध्ये घेऊन आला आणि याला तिथं यशोदेच्या कुशीमध्ये ठेवलं बरं का. हो. दुसऱ्या दिवशी सकाळी कळलं की यशोदेला पुत्र झाला. गोकुळामध्ये आनंद उत्सव साजरा झाला. पण त्याच आनंदामध्ये विरजन पडलं. पुतना मावशी आली. भगवंताने विषासहित पुतना मावशीचं शोषण केलं. पुतना मावशी 2दा म्हटली मला सोड, मला सोड. आता 2दाच का म्हटली याचं पण का चिंतन मोठं मार्मिक आहे. आणि भगवंताने तिला मारत असताना डोळे मिटले होते, याच्या मागे पण कारण आहे बरं का. या प्रत्येक गोष्टीच्या मागे सूक्ष्म सूक्ष्म चिंतन आहे.
आपण काय करतो वेळेच्या अभावी फक्त काल्याच्या कीर्तनामध्ये नुसतं पुतना मावशीला मारली, माबळ भटाला मारली, पण चिंतनीय भाग आहे त्या प्रत्येक गोष्टीच्या मागे. आता या पुतना मावशीला मारताना त्यांनी डोळे का मिटले, तर डोळे मिटले त्याचं कारण तुम्हाला सांगतो. पहिलं कारण असं आहे, अरे बापरे म्हटला, इथं मी आलो कृष्ण रूपामध्ये दही दूध खाण्यासाठी आणि या बाईने पहिलाच घोट मला विषाचा पाजला. आता मला विष पचवण्याची सवय नाही, म्हणून भगवान शंकराची आठवण केली. तुम्ही या आणि माझ्या कंठामध्ये बसा आणि हे विष तुम्ही पचवा. भगवान शंकराची आठवण केली, भगवंताने डोळे मिटले. अरे या बाईला आता गती तरी कोणती द्यावी, हिला माझा स्पर्श झालेला आहे. तिसऱ्यांदा भगवंताने डोळे मिटले. का मिटले डोळे, भगवंत विचार करतात, ही बाई राक्षसीने असून आज ही माझ्याकडे आली मला मारण्यासाठी, ती पण एका बाई स्वरूप घेऊन आली सुंदर, ही कोण असेल बरं मागच्या जन्मामध्ये. तिचा शोध घेण्यासाठी डोळे मिटले. तर लक्षात आलं भगवंताच्या ही बळीची मुलगी रत्नमाला आहे आणि ती रत्नमाला वैरभाव आणि वात्सल्य घेऊन पुतना म्हणून जन्माला आली होती, म्हणून भगवंताने डोळे मिटले. आणि पुतना मावशीला जेव्हा भगवंताने जेव्हा शोषण केलं, तिचं विष प्याले, रक्त पेले, पंचप्राण शोषून घेतले, ती दोनदा म्हटली सोड सोड, अशी दोनदा म्हटली. आता दोनदाच का म्हटली, तर त्याचं चिंतन असं आहे. ती म्हटली मला स्वर्गलोक नको, मला तुझं वैकुंठही नको, मला त्या स्वर्गातून पण मुक्त कर, मला तू वैकुंठातून पण मुक्त कर आणि मला तुझ्या गोलोकात घेऊन चल. म्हणून ती दोनदा म्हटली मला सोड सोड. पुतना मावशीला भगवंताने मारली, तिला सायुज्य मोक्ष दिला, शक्तासूर मारला, तृणावत मारला, अनेक दैत्यांचा संहार केला. भगवंत रांगायला लागले. रांग तरंगणी चोरीत लोणी, धावणी धरिती गवळणी, बांधिती चरणी देती गारणी, यशोदे साजनी. आता तो रांगू लागला आणि मग कसा रांगतो तो, तळवे तळ हात, हात टेकीता, तळवे तळ हात, हात टेकीता, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, तळवे तळ हात, हात टेकीता, तळवे तळ हात, हात टेकीता, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. रंगनाथ तुम्या देखीला सजे, रंगनाथ तुम्या देखीला सजे, रंगनाथ तुम्या देखीला सजे, रंगनाथ तुम्या देखीला सजे. तळवे तळ हात, हात टेकीत, तळवे तळ हात, हात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. तळवे तळ हात, हात टेकीत, तळवे तळ हात, हात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. हो. एक दिवशी रांगता रांगता काहीतरी खोड्या केल्या, आईने उखळाला बांधला. उखळ समजतो ना, जुन्या माणसांना समजलं, नवीन पोरांना थोडं समजणार आहे उखळ काय तो मुसळ काय, बरं का. काही दिवसांनी म्युझियममध्ये बघायला लागलं उखळ मुसळ, जाता पाटा वरवंटा बैलगाडी नांगर बिंगर सगळं हे कुठं बघायला लागलं, म्युझियममध्ये बघायला मिळणार आपल्याला सर्वांना. सगळं संपत चाललं ना आता, बरं का. जुन्या माणसांनी घरामध्ये किमान त्याच्या प्रतिकृती तरी ठेवा घरामध्ये दाखवायला, बरं का. आपल्याला सगळं बघायला मिळतं, पण कुठं बघायला मिळतं योगेश, आगरी महोत्सवमध्ये बघायला भेटतं फक्त आपल्याला सगळं, हे इतर कुठं बघायला मिळत नाही. सगळ्या सुशिक्षित मम्मी, जेवढ्या सुशिक्षित मम्मी आहेत, मम्मी आई नाही म्हणत मी, जेवढ्या सुशिक्षित मम्मी आहेत, सुशिक्षित म्हणवणाऱ्या, त्यांनी पोरांना सांगत जायचं, हे पूर्वी उखळ होतं, हे मुसळ होतं, हा जाता हा पाटा, जुन्या काळातलं सगळं हे जपून ठेवायचं पूर्वीच्या काळातलं. आता काय नाही सगळं, बरं का. आता तिकडे बँकेमध्ये लोकांना दम देतो, लाईनमध्ये उभं राहा ना, घरी चक्कीवरती जातो डोक्यावर डबा घेऊन, पिठाचा डबा घेऊन चक्कीवर जातो. बँकेत लोकांना दम देतो, रांगेत उभं राहऱ्या आणि घरी इकडं डोक्यावर पिठाचा डबा घेऊन चालला दळायला. असं पूर्वी बाया जात्यावर दळायच्या, काय बनायच्या ओव्या सुंदर. सकाळी उठून आमच्या घरासमोर एक म्हातारी होती, बिचारी कोणीच नव्हतं तिला, पण आम्हाला अजून पण आठवतं त्या म्हातारीचं. खूप वय झालं तिचं, 100च्या पुढं, पण दळूनच खायची ती घरामध्ये, दळूनच. सकाळी उठली ना अशी जात्यावर बसायची, काय बोलायची ती बाई, तिला स्वर नव्हता, पण मात्र त्या पहाटेच्या त्या तिच्या ओव्या ऐकल्या की मनाला समाधान वाटायचं. आता ते का आई राहिलेलं नाही.
बरं का. सकाळच्या काळामध्ये कुठले गाणी लावावी याचं सुद्धा माणसाला भान राहिलेलं नाही. लक्षात ठेवा. हे पूर्वीच्या काळामध्ये पहाटेचं वातावरण असायचं. घरामध्ये उखळ मुसळ राहिलेलं नाही. याच्यावरून मी तुम्हाला सांगत होतो. उखळाला बांधला त्याला, आणि उखळाला बांधल्यानंतर आई घरामध्ये कामामध्ये गुंतली. पण कामात गुंतली, बाहेर येऊन बघते तर कृष्णच दिसत नाही. कुठं माझा गेला, कुठं कृष्ण. सगळे घर कोपरे बिपरे शोधले, प्रत्येक खोलीमध्ये जाऊन पाहिली. पूर्वीच्या काळामध्ये खोल्या भरपूर असायच्या घराला, मोठे मोठे वाडे असायचे. आता घरामध्ये बेडरूम, किचन, एक हॉल, संपला विषय. बरं का. आणि माणसं मस्त, आमचा 550चा फ्लॅट आहे अभिमानाने सांगतात माणसं. आमचा 550चा फ्लॅट आहे असं अभिमानाने सांगतात लोक. आता पूर्वीच्या काळामध्ये मोठे मोठे वाडे, इथं नसेल तर तिथं असेल, तिथं नसेल तर तिथं असेल, शोधू लागली. पण कुठं दिसत नाही. आई वेडी पिशी झाली आणि जो कोणी भेटल त्याला विचारू लागली. सांगा गे कुणी सांगा, सांगा गे कुणी सांगा, सांगा गे कोणी सांगा, सांगा गे सांगा गे कुणी सांगा, सांगा गे कुणी सांगा, सांगा गे कोणी सांगा, सांगा गे कोणी सांगा. कृष्ण देखील का कुणी सांगा, सांगा ना, सांगा ना. कृष्ण देखील कोणी सांगा, कृष्ण देखील कोणी सांगा. हाती घेऊन या फुलं, अंगडी रांगत आले मुलं, होते सारवीत मी चुल, कैसी भूल पडियली. आणि मग तो भगवंत सापडला कुठं? घराच्या मागे सापडला. पण नुसता नाही सापडला तर त्याने कुबेराच्या पुत्रांचा उद्धार केला होता. घराच्या मागे ते 2 झाडं झाले होते, नारदाच्या शापाने त्यांचा उद्धार केला रांगताना. आता तो मोठा झाला, त्याच्या वयाची सौंगडी गोळा केले. आपल्या सौंगड्यांना तृप्त करण्यासाठी तो आता चौर्य कर्म करतो. आणि चौर्य कर्म करीत असताना त्या भगवंताने अनेक प्रकारच्या चोऱ्या केल्या. गवळणी त्या यशोदेला गारणं सांगायला यायच्या. यशोदेला काही खरं वाटत नव्हतं. मग शेवटी ती एक गवळण म्हणते, यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. आता गावामध्ये आम्ही राहू का राहू नको, तू सांग बघू, तुझ्या मुलाच्या खोड्या किती वाढलेल्या आहेत. बरं का. पण यशोदेला काही खरंच वाटत नव्हतं. ती म्हणायची, बाळ सगुण गुणाचे ताणे, बाळ दिसते गोजिरवाणे, बाळ दिसते गोजिरवाणे, अभय सांगता कराणे गे गोकुळ जाणारे, अभय सांगता कराणे गे गोकुळ जाणारे, अभय सांगता कराणे गे गोकुळ जाणारे, अभय सांगता कराणे गे गोकुळ जाणारे. तुम्ही लपवून याचा भवरा, आळ घेता शारंग धरा, तुम्ही पारा घरच्या पारा गे गोकुळच्या नारी. शेवटी नाईलाज झाला यशोदा मातेचा. आणि यशोदा मातेने श्री भगवान परमात्म्याला गायी राखण्यासाठी पाठवला. हो. काळी घोंगाडी घोंगाडी हाती काठी लागला, काळी घोंगाडी हातामध्ये काठी, काळी घोंगाडी हातामध्ये काठी. आणि मग तो आता गायी चारायला गेला. आपल्या सौंगड्यांच्या समवेत गायी चारताना त्याचं अलौकिक चरित्र आहे. भागवताचा दशमस्कंद पहा, त्याच्यामध्ये भगवंताच्या अलौकिक अशा लीला आलेल्या आहेत. आणि मग त्या लीला करीत असताना भगवंताने इंद्राचा पण गर्वहरण केला, ब्रह्मदेवाचा गर्वहरण केला, कालियाचं मर्दन केलं गायी चारीत असताना. आणि एक दिवस काय झालं की खेळामध्ये तो एवढा रंगला. आणि रंगल्यानंतर भगवंत आता जेवायचं आहे हे विसरला. भजन ते की ज्याच्यामध्ये भुकेची आठवण राहत नाही त्याला म्हणायचं खरं भजन. ज्याच्यामध्ये भुकेची आठवण आहे त्याला भजन तरी कसं म्हणावं. परीक्षितीला 5व्या दिवशी विचारलं शुकाचार्याने, तुला आता तहान लागली असेल तर पाणी पी, आणि भूक लागली असेल तर काहीतरी खाऊन घे. परीक्षिती म्हटला, ज्या दिवशी सुरुवात केली भागवताला त्याच दिवशी माझी तहान भूक पळून गेलेली. आता तुम्ही फक्त सांगत चला. ज्याच्यामध्ये तहान भूक संपते ना तो परमार्थ आहे. भगवंत खेळामध्ये रंगला, पण सगळ्यांचं चित्त नव्हतं ना. काही म्हटले, कृष्ण आता बस झाला, आता संपव खेळ, कांदी भार पोटी भूक, काय खेळायाची सूक. मग खेळ मोडला. सर्वांच्या शिदोऱ्या आपल्या शिदोरीमध्ये मिसळल्या.
भगवंत मध्यभागी उभे राहिले, हातातली बासरी कमरेला खवली, घोंगडी खांद्यावर घेतली, काठी काखेत ठेवली आणि डाव्या हातामध्ये असं पात्र घेऊन उजव्या हाताने भगवान प्रसाद वाटू लागला आणि मग तो प्रसाद भगवंताने आपल्या गोपाळांना दिला. तोच प्रसाद आपल्या वारकरी संप्रदायातील वैष्णवांनी त्यातल्या त्यात माऊली श्री ज्ञानोबारायांनी आपल्या सर्वांना दिला. तो प्रसाद आपल्याला इथं सेवन करायचं आहे. सर्वांनी वर हात करा, करा करा वर हात. घ्या रे दही भात, बोला घ्या रे दही भात, आम्हा देतो पंढरीनाथ, आम्हा देतो पंढरीनाथ. भानुदास गीती गात, भानुदास गीती गात, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाळ कृष्ण भगवान की जय. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, नाथ नारायण. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, नाथ नारायण. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, वाजवा, टाळी वाजवा. हे नाथ नारायण वासुदेव, 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 हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, नाथ नारायण वासुदेव, कृष्ण गोविंद हरे मुरारी, नाथ नारायण वासुदेव, कृष्ण गोविंद हरे मुरारी, नाथ नारायण वासुदेव, कृष्ण गोविंद हरे मुरारी, नाथ नारायण. ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर. शेवटची सूचना, माणसाने माणसासारखं जगा, संगत चांगल्याची करा. भानुदास महाराज आपण सुद्धा या ठिकाणी आलात, आपल्याला पण धन्यवाद देतो. आणि काल आपल्या तिथं जी सूचना दिली तीच सूचना परत लोकांना देतो. इथं आपल्याला देवानी माणूस म्हणून जन्माला घातलंय, म्हणून माणसासारखं वागायचं, बोलण्यावरती नियंत्रण ठेवायचं. ही वाणी भगवंताचा प्रसाद आहे. त्याच्या मनात आलं तर ती वाणी कधी पण तो काढून घेऊ शकतो. बऱ्याच लोकांना तोंड आहेत पण बोलता येत नाही, बऱ्याच लोकांना हात आहेत पण कामच करीत नाही, बऱ्याच लोकांना पाय आहे पण चालताच येत नाही. त्याच्यामधलं बळ तो कधी पण काढून घेऊ शकतो. म्हणून सांगतो ही वाणी चांगली वापरायची. निंदा करताना पण तेवढाच वेळ लागतो आणि चांगलं बोलताना पण तेवढाच वेळ लागतो. हा असा ह्यो तसा हे बोलण्याचा आपल्याला कुणी अधिकार दिलेला आहे? काही माणसांना त्या गोष्टीशिवाय काही सुचतच नाही. म्हणून चांगलं नाही करता आलं तर किमान वाईट करण्याचा प्रयत्न करू नका. आणि एक सांगतो, या कोरोनाच्या काळामध्ये जर तुम्ही सावध नाही झालात ना तर जीवनात तुम्हाला सुधारण्याची दुसरी संधीच नाही मिळणार. ही संधी आहे सुधारण्याची, लक्षात ठेवा. श्रीमंत माणसाला पण नगरपालिकेची माणसं पेटवीत होती आणि गरीब माणसाला, भिकाऱ्याला सुद्धा नगरपालिकेचीच माणसं पेटवीत होती. ज्यांच्यासाठी तुम्ही संपत्ती कमवली ती माणसं तुम्हाला पेटवायला स्मशानात सुद्धा नाही आली. एक लक्षात ठेवा, तुम्ही मेलात नाही, तुम्ही जगलात नाही, याच्यामध्ये तुमचा काही मोठेपणा नाही. त्या जगत नियंत्रणे तुम्हाला ती संधी दिलेली आहे का आता इथून पुढं सुधार, मी तुला आता जगवतोय पुढं. म्हणून घरी जायचं आणि भगवंताला नमस्कार करून सांगायचं की भगवंता, बर्वे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूच्या आहारी, वाचोनी आलो यथवरी, उरले ते हारी तुम्हा समर्पण. आता इथून पुढे मी तुझ्यासाठी जगन. देवासाठी जगायचं म्हणजे काय फक्त टाळ मृदंग वाजवायचे का? नाही हो. प्रत्येक माणसांमध्ये देव पहा, प्रत्येक जीवजंतूंमध्ये देव पहा. ही भक्ती आहे. मी काल पण सांगितलं की भक्ती कर्मात उतरली पाहिजे, आपल्या कर्मामध्ये. लक्षात ठेवा, देवळामध्ये जाऊन तुम्ही शिवलिंगावरती दुधाचा अभिषेक करताना एखाद्या गरीबाच्या पोराला थोडंसं दूध पाजा, तो सुद्धा परमार्थ होऊ शकतो. देवळात जाऊन सकाळी जाऊन तुम्ही देवाच्या अंगावरती तांब्याभर पाणी ओतताना एखाद्या तहान लागलेल्या माणसाला पाणी पाजा, तो सुद्धा परमार्थ होऊ शकतो. आणि मेलेल्या माणसाच्या अंगावरती पैसे फेकण्यापेक्षा तेच पैसे गोळा करा आणि भूक लागलेल्या माणसाला अन्न खायला द्या. तुमच्या मेलेल्या माणसाच्या आत्म्याला सुद्धा शांती मिळू शकते. हा परमार्थ आहे. म्हणून परमार्थ कृतीमध्ये उतरला पाहिजे. सेवा संपली. सर्वांना धन्यवाद. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल.